टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या मी रायगड जिल्ह्यातील नागोठणे या शहरामध्ये आहे। हा जो आपण माझ्या मागे पाहता नागोठणे शहरामध्ये जाण्याचा मुख्य मार्ग आहे। मात्र पाणी जे आहे ते या मुख्य मार्गाच्या रस्त्यावरती आल्या कारणास्तव प्रशासनाच्या वतीने हा रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे। आपण माझ्या मागे पाहताय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे आणि त्याच कारणास्तव सतर्कतेचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने हा जो मार्ग आहे तो बंद केलेला आहे। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये विविध नद्यांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काही नद्यांचं पाणी जे आहे ते थेट शहरामध्ये घुसलेलं आहे। जवळपास आता ही अंबा नदीचं आपण पाणी पाहतोय 10.20 मीटर इतकं अंबा नदीचं पाणी पात्र जे आहे ते आता वाढलेलं आहे आणि जवळपास रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर 149 मिलीमीटर इतका पाऊस जो आहे ते संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। पण सतर्कतेचा उपाय म्हणून जागोजागी ज्या ठिकाणी धोका निर्माण होतोय त्या ठिकाणी अशी बॅरिकेडिंग करून प्रशासनाने जो आहे ते मार्ग जे ते बंद केलेले आहेत। आपण पाहता अंबा नदीचं जे पाणी पात्र आहे ते अंबा नदीचं पात्र जे ते ओसंडून वाहत आहे आणि त्याचं पाणी जे आहे ते एकंदरीत रस्त्यावरती आलेलं आहे। सतर्कतेचा उपाय म्हणून प्रशासनाने खबरदारी घेण्यासाठी नागरिकांना सांगितलेलं आहे आणि पुढील 3 ते 4 तासामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता जी आहे प्रशासनाने वर्तवलेली आहे। राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।